जिमला सुरुवात करताय, डाएट काय करायचं माहिती नाही, वर्कआउट काय करायचं माहिती नाही, या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी. खूप साऱ्या लोकांचे डीएम आले होते की सर आम्हाला बेसिक वर्कआउट सांगा, आम्ही जस्ट जिम जॉईन केली, किंवा बेसिक डाएट सांगा जेणेकरून आम्ही फॉलो करू शकतो. सो दोन्ही प्रश्नांचे उत्तर एका व्हिडिओमध्ये देतो. जर तुम्ही नवीन नवीन जिम स्टार्ट केली आहे तर बेसिक एक्सरसाइज शिका, जे पुलअप्स, स्क्वॉट, डंबल प्रेस आणि लाईट वेटने एक्सरसाइज करायला शिका. जर तुम्हाला प्रॉपर फॉर्म नसेल येत तर तुम्ही ट्रेनर लावू शकता, ट्रेनरकडून प्रॉपर फॉर्म शिकू शकतात. आणि वर्कआउट करताना आठवड्यातून 3 ते 4 दिवस तुम्ही कंटिन्यू वर्कआउट करा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याची सवय लागेल, जेणेकरून तुम्ही प्रॉपर फॉर्म शिकता. प्रॉपर फॉर्म शिकायला थोडा टाइम लागतो. कन्सिस्टंट राहा, जिम सोडू नका, आणि जोपर्यंत प्रॉपर फॉर्म येत नाही तोपर्यंत हेवी मारू नका. आणि दुसरी गोष्ट होती डाएटच्या बाबतीत. डाएटच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं झालं तर सकाळी उठल्यावर तुम्ही पोहे खाऊ शकता, किंवा एग्स खाऊ शकतात, बनाना खाऊ शकतात, ओट्स खाऊ शकतात. खूप सारे ऑप्शन असतात. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पोहे खा, आणि दुपारच्या लंचमध्ये तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन खाऊ शकतात, फिश खाऊ शकतात, किंवा माझ्यासारखे व्हेजिटेरियन असाल तो सोयाबीन एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. त्याच्यासोबत तुम्ही रोटी खाऊ शकतात, राईस खाऊ शकतात. आणि पूर्ण असं पोट भरून नका खाऊ, की जेणेकरून ओव्हरलोड नका करू. जर तुम्हाला वाटतंय की हा बाबा एक चपाती खाल्ली किंवा एक रोटी खाल्ली, आता याच्या पुढे आपलं पोट भरणार आहे, तर तिथं ते सोडून द्या, जेणेकरून ओव्हरलोड करू नका. आणि रात्री त्याच्यानंतर वर्कआउट ज्यावेळेस तुम्ही करता, वर्कआउट झाल्यानंतर बनाना खा, किंवा वे प्रोटीन जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर वे प्रोटीन घ्या, एग्स खा. डिनर करताना तुम्ही लाईट करा, एग्स खा किंवा सलाड खा नॉर्मल. हेवी जास्त रात्रीचं डिनर करू नका. बस एवढ्या छोट्याशा गोष्टी आता त्या तुम्ही फॉलो केल्या ना, कन्सिस्टंट राहा. 1 ते 2 महिने तुम्हाला रिझल्ट भेटेल. ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट भेटायला सुरुवात होईल, बॉडी तुमचा रिझल्ट दाखवायला सुरुवात करेल, त्यावेळेस तुम्ही हेवी वेटला पण जाऊ शकतात वर्कआउटला, आणि डाएटला पण तुम्ही थोडंसं ऍडव्हान्स जाऊ शकता. आता कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो. जंक फूड जे असतात, कोल्ड ड्रिंक असतात, किंवा जे बेकरी प्रोडक्ट असतात, शुगर मेन म्हणजे, या गोष्टी तुम्हाला अवॉइड कराव्या लागतात. खाऊच नका. खूप सारे लोक म्हणतात आठवड्यातून एकदा चीट मिल ओके असती, बट माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही जिम स्टार्ट करताय तर स्टार्टिंगला ह्या गोष्टी करूच नका, अवॉइड करा. ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाता, ज्यावेळेस तुम्हाला 5 ते 6 महिने होतील वर्कआउट करून, त्यावेळेस तुम्ही आठवड्यातून एकदा चीट मिल घेऊ शकता. पण सध्या तुम्ही स्टार्टिंगच जिमची केली आहे आणि परत 3 ते 4 दिवस तुम्ही वर्कआउट करणार, त्याच्यातून आठवड्यातून तुम्ही 1 दिवस चीट मिल घेणार, काय उपयोग होणार नाही. आणि 3 ते 4 लिटर पाणी हे तुमच्या शरीरात डेली गेलं पाहिजे. डेली, डेली म्हणजे डेली. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की डेली 3 ते 4 लिटर पाणी तुमच्या शरीरात गेलंच पाहिजे. स्टार्टिंग ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्ही करू शकतात. जर अजून तुम्हाला काही पाहिजे असेल, पर्सनल ट्रेनिंग पाहिजे असेल, किंवा डाएट पर्सनली पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला डीएम करू शकतात. इंस्टाग्रामचा आयडी मेन्शन करतो मी डिस्क्रिप्शन मध्ये. आणि जेवढं पण एक्सरसाइज आहे, बेसिक एक्सरसाइज ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या, किंवा जे डाएट तुम्हाला मी आत्ता सांगितलं, ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. काही राहिला असेल तर मला कमेंट करा, कमेंट करून विचारा, किंवा इंस्टाग्रामला डीएम करा की सर आम्हाला ह्या गोष्टीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन हवी, किंवा एक्सरसाइजच्या बाबतीत इन्फॉर्मेशन हवी, किंवा डाएटच्या बाबतीत इन्फॉर्मेशन हवी. मी नक्की व्हिडिओ करेन, किंवा मला जर व्हिडिओ करणं पॉसिबल नाही झालं तर मी तुम्हाला नक्की डीएमचं तुमचं रिप्लाय करेन. सो काही क्युरीज असतील तर डीएम करा. आणि व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह असेल, वाटला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.